20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र विजयी मेळाव्यात दोघांची गळाभेट, एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। दोन्ही ठाकरेंची एकत्र राहण्याची घोषणा, बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। तर भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरे यांचं भाष्य। उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि मिताली ठाकरे उपस्थित। उद्धव यांच्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा एकाच मंचावर। अमित आणि आदित्य ठाकरे यांनी वज्रमुठ दाखवली। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव एकत्र आलो, राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचाही देवेंद्र फडणवीस यांना टोला। दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं त्याबद्दल आभार मानतो, बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर। मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा असेल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरे यांची स्तुती तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप, कुणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावं, राज ठाकरे यांचा इशारा। ठाकरेंच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला, मात्र आता मराठी आणि अमराठी दोन्ही आमच्या सोबत, मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले तर ख्रिश्चन शाळेमध्ये शिकण्यावरून अडवाणींच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का, राज ठाकरे यांचा भाजपला सवाल। विजयी सभा पार पडताच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश, ठाकरे बंधूंच्या एकत्रित फोटोवर मराठीचा आवाज आणि महाराष्ट्राची ताकद असा उल्लेख। अंतरपाठ दूर झाला असं उद्धव ठाकरे बोलले, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण, नितेश राणे यांचा खोचक सवाल। तर छोट्या पोरांचं वाईट वाटून घ्यायचं नसतं, नितेश बेटा आनंद घेत रहा, अंधारी यांचं उत्तर। सत्तेमधील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवरावर करावी, सिंहासन खाली करो, ठाकरे आये हे, खासदार संजय राऊतांची घोषणा। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, 5 मनसैनिकांना ताब्यात, तर मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो, केडिया यांना अखेर उपरती। सुशील केडिया भाजपची पिल्लावळ, तोडा फोडा आणि राज्य करा हाच यांचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप, तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह दिंडीमध्ये सहभागी, फडणवीसांनी सपत्नीक फुगडीचा आनंद लुटला। आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं उद्या मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा होणार। नालासोपारा पूर्वेकडील 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, पालिकेनं आदल्या रात्री पावलं उचलत 30 कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढलं, त्यामुळे जीवितहानी नाही। इमारत 20 ते 25 वर्ष जुनी असल्याची माहिती।